बदलण्याची ताकद कुणातच नाही. हा 5वा वेद आहे, प्रारब्ध बदलणारा ग्रंथ आहे. फक्त 7 दिवस थोडस अंगी वैराग्य यावं. सकाळी थोडी लवकर उठा, स्नान करा, संध्या करा, जप करा, साधना करा, उपासना करा, माळ जप करा. आणि दिवसभर 7 दिवस आपण सहसा मौन व्रत धारण करा. आणि नाही जमलं तर कमीत कमी बोला. व्रतस्थ राहून मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. तुम्ही श्रवण भक्ती करताय, आम्ही पठन चिंतन मनन करून सांगतोय, आणि वक्त्याला आणि श्रोत्याला दोघांनाही त्याची अनुभूती यावी, यासाठी जितकं तुम्हाला व्रतस्थ राहता येईल तितकं व्रतस्थ राहा. वाणीने पठन करा जमल्यास. काय ऐकायची गुरुचरित्र कथा, ती ऐकल्याने काय होतं? मन एकाग्र होतं. गुरु तत्वावर आणि दत्त प्रभूंवर, आपल्या ईश्वर परमात्म्यावर प्रेम वृद्धिंगत होतं. पण त्या बुद्धीने त्या तत्वाचं चिंतन झालं पाहिजे, देहाने त्याची सेवा झाली पाहिजे. दिवसभर ज्या ओव्या वाचल्याय त्याचं चिंतन मनन झालं पाहिजे. आपण काय वाचलंय आज त्याचं चिंतन झालं पाहिजे, त्याचं चर्वण झालं पाहिजे. गुरुचरित्र वाचल्याने, गुरुचरित्र ऐकल्याने मला फायदा का होत नाही? जर कामधेनू नावाचा ग्रंथ म्हटलाय, कामना पूर्ण होते, मग माझी का होत नाही? मी पठन करतोय का? मी मनन करतोय का? मी चिंतन करतोय का? आणि देहाने गुरूंची सेवा झाली पाहिजे. आणि गुरुचरित्रामध्ये सांगितली गुरुसेवा ती आचरणात आली पाहिजे. आणि थोडस वैराग्य, मी म्हणत नाही, थोडस वैराग्य धारण करा. हा देह जो आहे हा सुखाला अर्पण करू नका. एकदा ह्या देहाला सुखाची सवय लागली का दुःख नकोसं वाटतं, असं गुरुचरित्र सांगतंय. देहाला सुखाची सवय लागली, दुःख आगंतुक आहे, ते अचानक आलं का मग ते नकोसं वाटतं. म्हणून ती पचवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आणि आलेली अनुभूती, आपल्याला जी फिलिंग आहे, अनुभूती आहे, ती काही सांगत फिरू नये. आपला आनंद आपण लुटावा. हा, आता तुम्ही सगळे भाविक सज्जन आहे, मला अनुभव आला दत्तप्रभूंच्या कृपेचा, मी सांगितला, या ठिकाणी सगळे भाविक आहे. आणि आपण उगीच कुठेतरी रस्त्यात उभं राहून सांगतोय, तो आपल्या साधनेचा आणि उपासनेचा अपमान आहे. तर समोरच्याला त्याची जाणीव नसते. कारण डॉक्टरने जर आपल्याला चिठ्ठी दिली औषधाची, आपण सांगत फिरतो का, ही चिठ्ठी मी घेतली, आता औषधं घेतली मला फायदा होणार आहे, औषधं घेतली मला फायदा होणार आहे. आपण त्याचा प्रचार करत नाही. आपण श्रद्धेने ती चिठ्ठी घेतो, मेडिकल मध्ये देतो, तिथनं औषध घेतो. ते औषध घेतल्यानंतर आम्हाला ते दुःख जातं, आमचं दुखणं जातं आणि आनंद प्राप्त होतो, बरं वाटतं. हे तसंच आहे. कधीही विचार हा बुद्धीच्या गाळणीतून हृदयात गेला पाहिजे. मी का बोलतो हे सगळं? तुम्हाला श्रवण भक्तीचा आनंद यावा, तुम्हाला त्याची फलश्रुती मिळावी. आज पहिला दिवस आहे, म्हणून जे आपण ऐकतोय, जो विचार आहे, तो बुद्धीच्या गाळणीतून हृदयात गेला पाहिजे. पण काय होतं, गाळणी जर पॅक झाली तर ते गळत नाही. ते आमच्या माता भगिनी गॅसवर जाळतात वगैरे, आणि ती साफ झाली का मग गळायला सोपं जातं. आता तुम्ही म्हणाल काय हे काय बोलताय महाराज, काय कळत नाही. विचार हे बुद्धीच्या गाळणीतून हृदयात गेले पाहिजे. त्या गाळणीला जर चहा चिटकून चिटकून कडक झाली तर ती जाळावी लागते. तशीच ही बुद्धिरूपी गाळणी अहंकाराने कडक होते. मग तो अहंकार एकदा जळून गेला का प्रत्येक विचार हा बुद्धीच्या गाळण्यातून हृदयात जातो.
आणि हृदयात गेलेला प्रत्येक विचार हा आचरणात येतो. गुरुचरित्राच्या कथेतून तत्वज्ञान, तत्वज्ञानातून कथा, गुरुतत्व, गुरुभक्ती, गुरुकृपा हे 3 मुद्दे गुरुचरित्रात आहे. प्रतिपाद्य विषय काय गुरुचरित्रामध्ये? गुरुचरित्रामध्ये तत्वज्ञान, कथेतून तत्वज्ञान आणि तत्वज्ञानातून कथा आहे. कथा आता जवळजवळ सगळ्यांच्या पाठ आहेत, खूप पारायण आम्ही करतो, परंतु त्या कथेमधून तत्वज्ञान आहे, बोध आहे, आणि बोधातून सुद्धा कथा आहे. फक्त बुद्धीचं गाळणं जे आहे 7 दिवस ते स्वच्छ ठेवा, म्हणजे छानपैकी ते हृदयामध्ये उतरणार आहे. ते विचार, गुरुतत्व, गुरुभक्ती आणि गुरुकृपा या 3 मुद्द्यांवरती गुरुचरित्र आधारित आहे. आजचा प्रतिपाद्य विषय आहे. येथे नसावा अनुमानू, मनामध्ये अनुमान सुद्धा आणू नका. हे खरं असेल का? गुरुचरित्र वाचण्याचा आणि गुरुचरित्र श्रवण करण्याचा अधिकार कोणाला आहे, हा सुद्धा मुद्दा आहे. योग्यता सगळ्यांचीच नाहीये. किती संख्या आहे भोसरीमध्ये, पिंपरी चिंचवड ना, किती संख्या आहे? मग सगळेच येतात का? आमच्या आबांनी किती बॅनर लावले, सगळे येत नाही. लक्षात घ्या, जेवण करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो. लक्ष दे बरं का मी काय बोलतोय. जेवण करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो, पण स्वयंपाक बनवण्याचा अधिकार सगळ्यांना असतो का सांगा? घरामध्ये 25 लोक आहे, त्यांना जेवायचा अधिकार आहे, पण स्वयंपाक सगळे करू शकतील काय? नाही. त्यात एकच स्त्रीला अधिकार आहे. तो माझा मुद्दा हा आहे. गुरुचरित्र वाचण्याचा, मनन पठन चिंतन करण्याचा अधिकार सगळ्यांना नाही आहे. मोजकेच लोक आहे ज्यांच्या गाठीशी पूर्वपुण्य आहे. पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परमभ्रग्यतयांचे. जो प्रामाणिकपणाने कर्म करतो, कुणाचे वाईट व्हावे असं ज्याच्या मनाला स्पर्शही होत नाही, जो धर्म सांभाळतो, जो नीती सांभाळतो, तोच गुरुचरित्राचा पठणाचा, मननाचा, ऐकण्याचा आणि गुरुकृपेचा अधिकारी आहे. हे कलियुग आहे. आज कलीचा मेहमान आहे. मला मांडायचंय तुमच्या समोर. कलियुगामध्ये एकतर चांगलं सुचत नाही, आणि ज्याला सुचलं त्याचा आत्मउद्धार झाल्याशिवाय राहत नाही. सत्कर्माचा परिपाक म्हणजे गुरुकृपा आहे. बस, याच्यापेक्षा दुसरं मोठं वाक्यच नाही. सत्कर्माचा परिपाक. फार पुण्य केलं तुमच्या पूर्वजांनी, तुम्ही स्वतः, म्हणून तुम्ही इथे येऊन बसला. सत्कर्माचा परिपाक हा गुरुचरित्र वाचन, मनन, पठन आणि चिंतन, याला उत्स्फूर्त अंतकरण प्रतिसाद देतं, तयारी होते. बोलू, मला गुरुचरित्र वाचायचंय असा मनात विचार यायला 7 पिढ्यांचं पुण्य लागतं. काय बोललो मी? अजून वाचणं दूर आहे बरं का. मला गुरुचरित्र वाचायचंय असा मनात विचार यायला 7 पिढ्यांचं पुण्य लागतं. आणि पहाटे उठून गुरुचरित्र वाचायला 1760 पिढ्यांचं पुण्य लागतं. फार भाग्यवान आहात तुम्ही. आणि माझी खात्री आहे 7 दिवस तुम्ही ऐकल्यानंतर निश्चितच तुम्ही एक तरी गुरुचरित्र वर्षात वाचाल, एक तरी, आणि अनुभूती घ्याल. फार सुंदर ग्रंथ आहे. माझे जवळजवळ 185 पारायण झालेले आहेत. 185. काही ओव्या इतक्या सुंदर आहे, आणि मी त्या अशा पेन्सिलनी खून करून, म्हणजे पेन नाही, पेन्सिलनी खून करून ठेवलाय. ज्या दिवशी पुण्य घडले नाही, आजचीच ओवी आहे. ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस वृथा गेला पाही.
यमासी करुणा नाही म्हणून पुण्य करावे. अधिकारी आणि विषय याचा संबंध आहे. याच्यामध्ये वक्ता आणि श्रोता यांची एकरूपता व्हायला पाहिजे. नाही तर वक्ता एक सांगतोय, श्रोत्यांना काही कळत नाही, विसंगती होते, त्याचा काही फायदा होणार नाही. मग आल्या आल्या 14व्या अध्याय स्वामी चरित्रातली मी प्रार्थना घेतली का, गुरुराया हे सगळे करते करवी ते तुम्ही आहे, माझं निमित्त आहे. हे शरीर तुमचं आहे, हा देह तुमचा आहे, ही वाणी तुमची आहे. म्हणून त्या वाणीला, त्या बुद्धीला चालना द्या आणि माझ्याकडून हे पूर्ण करून घ्या. 53 अध्यायाचा ग्रंथ आहे, 7 दिवसामध्ये बसवायचा आहे. किती बुद्धीची मारामार होणार आहे, पण मी करणारच नाहीये. तुमची कृपा झाली तर तुम्हीच करून घेणार आहे. म्हणून अधिकारी आणि विषय संबंध. आणि एक लक्षात ठेवा, जडाकडून सूक्ष्माकडे जा म्हणजे गुरुकृपा होते. कोणी येऊ द्या दारात, गॅसची टाकी जरी कोणी घेऊन आला, पोस्टमॅन आला, त्याला पाण्याला तरी विचारावं. तो म्हणतो मी घेत नाही किंवा मला वेळ नाही, पण विचारा, हे आपलं कर्तव्य आहे. आणि एक सांगतो, एकदा नाही म्हणायची सवय लागली का मग ती फार फार त्रासदायक ठरते. दाता आणि देवविता तूची समर्था निश्चय. कोण दारामध्ये येईल तुमच्या आणि काय घेऊन जाईल तर भरोसा पण नाही. आचार्य शंकर मै भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही 3दाच म्हणायचं असतं. 3 वेळेला म्हणायचं. 3ऱ्यांदा म्हणून झालं ना, आली नाही, असं हात जोडायचे, आशीर्वाद द्यायचे आणि लगेच त्या घरा पडून चालू पडायचं. देवाची कृपा असा मागणारा पाहिजे. नाही तर बाई जय हरी ती म्हणते जा पुढच्या घरी. इथून सुरुवात आहे आमची. जय विठ्ठल भेटल ना पुढच्या घरामध्ये तुम्हाला, जय विठ्ठल, जा पुढं भेटल, काढून देतात लोक. कर्माचा परिपाक, सत्कर्माचा परिपाक, गुरुकृपा आपल्याला अवश्य गुरुकृपेचा वर्षाव करणार आहे. 8 वर्षाचा आचार्य शंकर एका गरीबाच्या घरी भिक्षाम देही, शंकराचार्य भिक्षाम देही. बाईची इतकी चलबिचल झाली कारण तिने सगळे भांडे बघितले, अन्नाचा कण नाही हो, कोरडा शिदा सुद्धा नाही. थांबा थांबा हा, कारण तिला माहित होतं आता हे 2दा म्हटले, 3ऱ्यांदा म्हटले काही निघून जातील. पटकन जायची, भांडे बघायची, पातीलं बघायची, ते डबे होते ते बघायची, पुन्हा पळत जायची. गुरुराया थांबा ह, कारण 3ऱ्यांदा म्हणलं काही निघून जातील. भिक्षाम देई भिक्षाम देई. आता एकदा थांबा थांबा, काहीतरी बघते, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. तुम्हाला माहितीये का, ज्या दिवशी तुमच्याकडे काही नसेल ना, पत्रम पुष्पम फलम तोयम, तिथल्या झाडाचं पान तोडा, त्या भिक्षुकाच्या झोळीमध्ये टाका. तुमचं दारिद्र्य ते घेऊन जातात, अवदासा घेऊन जातात आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश करून देतात. आणि एकदा का नाही म्हणायची सवय लागली मग ती त्रासदायक आहे. हो, शास्त्र तर म्हणतो तुमच्या जवळ तुम्हाला नाही सुचत आहे काही, नीट ऐका बरं, म्हणजे हे करायचंच आहे असं नाही. निर्धन आहात तुम्ही, काही नाही, आता काय देऊ मी, माझ्याकडे काही, म्हणे तिथलीच माती उचला आणि त्या झोळीमध्ये टाका, पण निर्मुख जाऊ देऊ नका, कारण एकदा का नाही म्हणायची सवय लागली ती त्रासदायक ठरते. तिने सगळीकडे पाहिलं, काहीच नव्हतं. एक कोपऱ्यामध्ये एक आवळा पडलेला होता. अशा कोपऱ्यात काही बिया आहेत, एक आवळा आहे. 4-5 मुलं त्या बाईचे, त्यांनी आवळे आणले होते आणि ते खाऊन त्या बिया टाकल्या होत्या. आता हा एक, आणि काही नाहीच आहे खायला, त्यांना आवळे खाले त्यांनी 2 दिवसापासून थोडे थोडे. एखादा आवळा तरी भेटतोय का पाहते,
सगळ्या बिया पडल्यात पोरांनी खाऊन, पोरं खेळायला गेलेत. तिथं उपाशीच आहे 2 दिवसापासून. आचार्य थांबा, हा काहीतरी देते, काहीतरी देते. पण मी मागाशी बोललो, दाता आणि देवविता तूची समर्थानिच्छे. घेणारा तोच आहे, देणारा सुद्धा तोच आहे. म्हणून नेहमी माणसाने देण्यासाठी हातावर हात ठेवावा, घेण्यासाठी हाताच्या हाती हात खाली कायम स्वरूपी नसावा. तुलसी कर पर कर करे, करतल करना करे, जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले. मग ह्या लोकांना काम करता येत नाही का? ते मागून का खाता? भीक वेगळं, भिक्षा वेगळी. लक्षात घ्या. आता आचार्य जर स्वयंपाकच बनत बसले, जेवतच बसले, तर धर्मासाठी वेळ देणार आहे का? ते नाही. म्हणजे ही भिक्षा सुद्धा मागणं पुण्य फलदायी आहे. पण मनात आणायचंच नाही. काम करायला काय झालं, हातपाय मोडले का, तरणा ताठा दिसतो, एखाद्या रोजांदारीने जाय ना गवंड्याच्या हाताखाली, 500 रुपये तुला रोज मिळल, पोटभर जेवशील, कशाला याच्या त्याच्या दारात फिरतो खातो का? तो त्याचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. द्यायचं तर द्या, बोलू नका. आचार्य थांबा. एक आवळा उरला होता, तो का उरला, पोरांनी का खाला नाही, तर तो एक बाजूने काळा पडला होता. असा थोडासा काळा पडलेला, म्हणून तो तसाच टाकलेला होता. नाईलाज झाला हो तिचा. तिने तसाच तो काळा आवळा एक बाजूला काळा, तो खाल्ला नाही, तसाच पडलाय, काळा एक बाजूला असा उचलला ना आचार्यांच्या झोळीत टाकला. हे जे तपस्वी असतात हे स्वतःसाठी मागत नाही. गाडगे बाबा घरोघर फिरायचे. असं गाडगं असायचं. माई असेल तर भाकरी दे. ज्या ज्या घरामधल्या गरीब स्त्रियांनी गाडगे बाबांना भाकरी दिल्यात, त्यांच्या घराच्या ठिकाणी आज महल आहेत, हवेली आहेत, बंगले आहेत. पण ज्यांनी ज्यांनी काय बाबा भीक मागून खातो, चाल निघ, आज त्यांना भीक मागायची वेळ आहे. हे साधू संत ऋषी मुनी आचार्य येतात, आपली अवदासात दरिद्री घेऊन जातात आणि लक्ष्मी देतात. ही परीक्षा आहे. कोणी दारात येऊ द्या, किमान विचारा. मर जाओ मागो नहीं अपने तन के काज, कबीरजी म्हणतात. मर जाओ मागो नहीं अपने तन के काज, लेकिन परमार्थ के कारण मोहे न मांगता लाज. मी परमार्थासाठी मागतो ना, मला त्याची लाज नाहीये. माझ्या तनासाठी, माझ्या मनासाठी, माझ्या शरीरासाठी मी मागतच नाहीये. आचार्यांनी द्यायला काहीच नाही. काय द्यावं? आवळा दिला. बाळा एवढंच आहे रे तुझ्यासाठी, आता काही द्यायला नाही माझ्याकडे. एकच आवळा टाकला. आचार्यांनी अधिकार ओळखला. आणि आचार्य कोण आहेत ते? हात जोडून त्यांनी जगदंबिकेला प्रार्थना केली. लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, इतकी धर्मनिष्ठा ह्या स्त्रीची असताना दरिद्रता का? त्यांनी पाहिलं नाही काय दिलं, काहीतरी मला दिलंय ना काही नसताना सुद्धा. आचार्य जाऊ नका, थांबा, जाऊ नका. एक आवळा काळा पडलेला टाकला. गहिवरले आचार्य, 8 वर्षाची मूर्ती आहे, तेजस्वी. देवी म्हणाली, तुम्ही साक्षात शंकर आहात, आचार्य शंकर, तुम्ही सांगा मी काय करू? कनकधारा स्तोत्र त्या ठिकाणी म्हटलंय, किंवा श्री सुक्त, काय माता भगिनींचं पाठ आहे. हरिओम हिरण्यवर्णाम हरण्यं सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम अवाह तामम अवाह जातवेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्यां हिरण्यविंदेयं कामंशं पुरुषाणं. हे देवी, जिथं इतकी एवढी धर्मनिष्ठा आहे ना, तिचं प्रारब्ध बदलून टाक. मी मगाशीच बोललो, सद्गुरु कृपेने प्रारब्ध बदलतं. 18 विश्व दरिद्र आहे, खायलाच नाहीये, एक आवळा टाकलाय. प्रारब्ध बदलून टाक. आणि सांगू तुम्हाला,
माझ्या लक्ष्मी मातेने तिच्या घरावर सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडलाय. सोन्याचे आवळे. आणि काही लोकांना हा चमत्कार वाटतो. चमत्कार आहे. चमत्कार देवाला नाही, तो चमत्कार आपल्याला वाटतो. 5 किलो साखर घेऊन चाललाय आणि मुंग्यांचं वारुळ दिसलं, त्याला दया आली. त्या मुंग्यांची मूठभर ओंजळभर साखर घेतली आणि त्या मुंग्यांच्या वारुळाच्या तिथानी टाकली. आता मुंग्यांना साखरेचा चमत्कार वाटतो, पण ज्याच्याकडे 5 किलो साखर आहे त्याला चमत्कार वाटणार आहे का? बोला. असंच आहे हे. आणि प्रत्येक गोष्टीकडे नुसतं चमत्कार म्हणून पाहू नका, जरा श्रद्धेने बघा. सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस केलाय. हो, ज्या भूमीमध्ये तुम्ही आहात, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज किती चमत्कार आहेत. पण चमत्कार का करतात हे सद्गुरू सत्पुरुष? लोकांनी, नास्तिकांनी नमस्कार करावा म्हणून. चालविली जड भिंती, का हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. का केलंय? नास्तिकांसाठी. अहो, नेवासाला ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली, त्या खांबाची पूजा व्हायला लागली. काय सत्पुरुषांची ताकद असते. प्रेत यात्रा चालली. आता दृष्टांत, नमस्कार, चमत्कार नमस्कारासाठी. सच्चिदानंद बाबा, नवऱ्याचं प्रेत चाललंय, ती बाई पळत आली, त्या बाबाची ब्राह्मण पत्त्याने पाया पडली. ज्ञानेश्वर महाराजांनी असे आशीर्वाद दिले, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्रवती भव. ती म्हणली, माझा नवरा मेलाय. माऊली म्हणले, त्याचं नावच सत्यचित आनंद आहे. सत्य, त्याने चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झालं का आनंद प्राप्त होतो. ज्याचं चित्त शुद्ध आहे आणि आनंद आहे, तो कधीच मरत नसतो, त्याला मृत्यूच नाही. लक्षात घ्या. दुःखाचा अंत होईल, सुखाचा अंत होईल, पण आनंदाला मात्र पारावार नाही. आणलं ते प्रेत आणि असं तीर्थ होतं, ते प्रोक्षण केलं, उठून बसला तो. आयुष्यभर त्याने हे आयुष्य मला पुढचं गॉड गिफ्ट मिळालं म्हणून ज्ञानेश्वरी लिहायला मदत केली. ओव्या सुद्धा आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे, हे चमत्कार जे असतात ते महात्म्यांना काही वाटत नाही, आपल्याला वाटतात, कारण ते त्यांच्या ठिकाणी स्थित आहे. गुरु कसे कृपा करतील सांगता येत नाही. इतकं छळलं स्वामी महाराजांनी चोळप्पाला, इतकं छळलं. चोळप्पाच्या बायकोने चूल पेटवली का त्याच्यात पाणी नेऊन टाकायचं. सद्गुरु कृपा सांगतोय. महाराज स्वतः जेवून घ्यायचे. नीट ऐका बरं, हे थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, थोडं किळसवानं वाटेल. काय महाराज असं? अरे बघा ना सद्गुरु कृपा कशी करतील. महाराज आधी जेवून घ्यायचे, हे जेवायला बसले का तिथं नेऊन विष्टा टाकायचे, लहान मुलांच्या जागेवर जाऊन झोपायचे. सगळी डाळ होती चण्याची, हरभऱ्याची डाळ, गायला खाऊ घालायचे. इतकं छळलं, इतकं छळलं. पण लक्षात घ्या, चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्तानंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती. तांदूळ जे निवडले ना, तांदूळ त्याच्यातले खडे काढले का बाजूला, महाराजांनी इकडं तिकडं पाहायचं, तिने ताट खाली ठेवलं. चोळप्पाच्या बायकोने सगळे खडे घ्यायचे आणि पुन्हा तांदळात एकत्र करायचे. वैतागले नवरा बायको, म्हणले स्वामी राया का असं करून काय मिळतं तुम्हाला? महाराजांनी कमरेवर हात ठेवले, म्हणले चोळ्या
अरे 12 वर्षाचं तुझं प्रारब्ध एकाच वर्षामध्ये मी भोगून संपून टाकलं. एकच वर्षात. ही सद्गुरु कृपा आहे. ज्ञानदेव माने तरलो तर, क्या बात. ज्ञानदेव माने तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारे काम असता पाठी राखा, श्री गुरु सारे काम असता पाठी राखा. वा. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा सद्गुरु पाठीशी आहे ना. आणि 7ही दिवस फक्त गुरु चरित्र, गुरु एवढं समजून घ्यायचंय. तुम्ही म्हणाल देव कधी? देव नंतर हो. आधी पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. आधी पूजा कोणाची? सगुण साकार आहे, देव निर्गुण आहे. सद्गुरु हे देवाचं व्यक्त अव्यक्त निर्गुण निराकार सगुण सगळं स्वरूप सद्गुरु आहे. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंची रोज प्रार्थना करा. मी आता 14व्या अध्यायातली जी प्रार्थना बोललो ना, रोज करा. आपण किती वेळ कथेला बसतो हे महत्वाचं नाही, ते कसं बसून ऐकतो हे महत्वाचं आहे. देहाचा विसर पडून जावा आणि जीवाची शिवाशी कनेक्टिंग एकरूपता व्हावी. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने हो यदि दिव्यज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. एकाग्रता फार महत्वाची आहे. ते आमचे जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात. आणि एक बाबा साधनेला बसायचे सकाळी 9 ते 10 पर्यंत, 1 तास. पण कडक स्वभाव, 86 वर्षाचं वय. तर ते जेवायला बसायच्या अगोदर त्या आजीने, त्या पत्नीने विचारायचं, भाजी कुठली करू? कारण मनाने भाजी केली तर ह्या बाबाला आवडणार नाही. पहिलं विचारायचं भाजी कोणती करू. 9ला बसणार आहे, 10 बरं उपासनेतनं साधनेतनं जपातनं उठलं का बाबाला लगेच जेवायला पाहिजे. न्यारी मनाने भाजी करायची नाही, आवडतीची पाहिजे. कठीण आहे काय काहींचे नियम, ते त्रासदायक असतात. एक दिवस आजी, आता वय झाल्यावर साठी बुद्धी नाठी, विसर पडतोच. हळूहळू बुद्धीची कॅप्चर कॅपॅसिटी कमी होते. तुमचं किती लक्ष असावं, किती एकाग्रतेने ऐकावं. मला परवा एक जण म्हणे, मी 1 लक्ष जप केला, मी 1 लक्ष जप केला, मी 1 लक्ष जप केला. म्हणलो जपात किती लक्ष होतं, पण ते महत्वाचं आहे ना. हे सांख्यिक नको आहे. एवढे पारायण झाले, हे झालं, ते आत्मउद्धार किती झाला. मी 8 गुरुचरित्र वाचले. अरे पहिल्या गुरुचरित्र वाचनाच्या अगोदर जो तुला राग यायचा, आता 8 गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर तो राग काही 5-25% कमी झालाय का? आणि जर तो कमी झाला असेल तर सद्गुरूंची कृपा आहे आणि तुझं पारायण व्यवस्थित चाललंय. नाही तर घोकंपट्टीच आहे, काही फायदा नाही त्याचा. मनन चिंतन पठण श्रवण. आणि मी बोललो ना, जे तुम्ही दिवसभरात वाचतात त्याचं मनन करा, त्याचं चर्वण करा. माझ्यासाठी काय आहे, हे कशासाठी आहे, मी कसं सुधारणा स्वतःमध्ये केल्या पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आजीने काय केलं, ती भाजीची टोपली बाबांपुढे ठेवली, अशी करायची. ते डोळे वाजून म्हणायचं रामकृष्ण हरी. म्हणजे आधी कळलं नाही का तुला? बोलायचं नाही.
ऍक्शन करायची. रामकृष्ण हरी. म्हणली काय बाबा काय सुचना आता, चिडतं नाही तर हे आवडतीची बाई. तिने टोमॅटो धरला बाबा पुढं, एक हातात माळ आहे पण म्हणतो रामकृष्ण हरी म्हणजे कॅन्सल. अजब. ती घाबरली, टोमॅटो बाजूला केला, तिने बटाटा धरला. म्हातारा म्हणतो रामकृष्ण हरी म्हणजे परवाच खाल्ला, बोलायचं नाही. अरे काय जप आहे, काय साधन आहे. शेवटी एक दोनच भाज्या राहिल्या. टोमॅटो होता नाही म्हणला, बटाटा नाही, मग तिने वांग धरलं. असं रामकृष्ण हरी म्हणला, द्वादशीला वांग म्हणजे बोलायचं नाही. शेवटी ती वैतागली, एवढा कोबी आणला होता तिने, असा धरला आणि ते त्या कोबी कपावून म्हणलं रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी वांग्यापेक्षा कोबीच बरी, कशाला मरायला जप करतो. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. कथेला तुम्ही आले बसले, आनंदाने ऐकताय. मी वरती बसलो इकडं व्यासपीठावर, तुम्ही खाली बसले. काय फरक आहे, तुम्ही खाली बसले मी वर बसलोय. कथाकाराला फार कळतंय म्हणून कथेला येऊ नका. कथाकार फार हुशार आहे, बुद्धिमान आहे म्हणून कथेला येऊ नका. कथेमध्ये आपल्याला आरसा दिसतो, आरसा. आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. आपल्या चेहऱ्यावर काही डाग असला तर तो आरशात दिसतो, मग आपण ते सावरून घेतो. अरे काय असेल काय असेल, कळतंय का माझा मुद्दा काय. ऐकता ऐकता आपल्याला आपलेच दोष दिसायला लागतात. आणि ज्या दिवशी स्वतःतले दोष दिसतील त्या दिवशी समजायचं गुरुकृपा झाली. आणि गुरुकृपा नाहीये कधी कळतं, दुसऱ्यातले दोष दिसतात तेव्हा. नीट ऐका बरं का, मी दोन अँगलने बोलतोय. दुसऱ्यात दोष कधी दिसतील, जेवढे दोष आपल्यात असतात तेवढे दोष दुसऱ्यात दिसतात. आपलं अंतकरण जर निर्दोष असेल तर जगात दोष दिसणारच नाही. माझ्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना सगळी लेकरं सारखे वाटतात का, निर्दोष अंतकरण आहे. तुकाराम महाराजांना मंबाजीने मारलं तरी रात्री कीर्तनाला गेला. झाला, तुम्ही कीर्तनाला असल्याशिवाय आम्हाला आनंदच येत नाही. समोर बसान कीर्तन ऐका का, निर्दोष अंतकरण आहे. एकनाथ महाराजांना गाढवातही देव दिसतो का, निर्दोष अंतकरण आहे. आणि आपल्याला देवाच्या मूर्तीत देव दिसत नाही का. कळलं तुम्हाला, दोषानं भरलेलं अंतकरण आहे. रिक्त होऊन जावं गुरुदरबारी. गुरुचरित्र वाचताना तुम्ही किती पदवीधर आहे, तुमच्याकडे किती युनिव्हर्सिटी मधल्या पदव्या आहे, तुम्ही किती शिकलेले आहे, तुम्ही किती अडाणी आहे, तुम्ही कसे काय नाही, हे गुरुराया मला काही कळत नाही रे. तू ज्ञानाचा दाता आहेस ना. आम्ही अजान लेकर सांभाळून घे असं म्हणावं आणि आजपासून हे ऐकायला सुरुवात करावी. दुसरं काय. एक बोलू का, मला वेळ कमी पडतोय आज, माफी मागतो उशिरा आलो, खूप ट्रॅफिक आहे रस्त्याने. उद्यापासून वेळेवर सुरू होईल. मला 2 मुद्दे सांगायचे होते पण थोडेसे आता त्याला फाटा फोडतो. एकच मुद्दा सांगतो. गुरुचरित्राची पोथी घरात असली तरी फायदेशीर आहे. बस याच्यापेक्षा दुसरं मला काही सांगायचं नाही. ही पोथी तुम्ही वाचा, पारायण करा. मला नाही माहित तुम्ही आता 7 दिवस ऐकल्यानंतर काय परिणाम निश्चितच होणार आहे. नाही वाचण्याची वृत्ती झाली, केंद्रातनं घ्यावी, हा ग्रंथ घ्यावा, गुरुचरित्र ग्रंथ, आणि घरात फक्त ठेवावा. रोज पाया पडावा. आंघोळ झाली का 2 फुलं गुरुचरित्रावर ठेवायचे. आणि महत्वाच्या कामाला जाताना 2 फुलांपैकी 1 फुल पर्स, पाकिट किंवा खिशामध्ये आपल्या सोबत बॅग मध्ये घेऊन जायचं. बघा काम होतं का नाही. हे फार मोठं संरक्षण आहे.
काही मित्र कारंजा माहिती आहे का तुम्हाला? दत्तप्रभूंचा जन्म नागपूर, विदर्भ, लाड कारंजा. दत्तप्रभूंच्या दर्शनाला गेले आणि तिथून त्यांना माहूर गडावर जायचं होतं. अत्री अणुसुया आहे का नाही? स्नान चंदन स्नान काशीपुरी चंदन पंढरी निद्रा महुरी तुम्हीच ना. माहूर गडावरी ग माहूर गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहे ना, त्यांना तिकडे जायचं होतं. त्यांनी ते दर्शन केलं. स्वतःची गाडी आहे, 3 जण आहेत. ते निघाले. पुण्याचे काही लोक होते, ब्राह्मण वगैरे. ए बाबा काय, अरे तुम्ही जर बस स्टँड पर्यंत चालला असाल तिकून तर आम्हाला दोघांना घेता का रे? आता 5 लोक गाडीमध्ये साधारण बसतात. हे 3 होते आणि ते 2. आणि एक सांगू का, माझ्या बापाने गाडी घ्यायला पैसे दिली आणि तुमचा काय संबंध? नका करू. हे काय फरक पडतो? अशी गाडी तिकडून जाणारच आहे ना. आणि एक सांगतो, दत्त कृपेने सद्बुद्धी लाभते. ज्याच्यावर गुरुची कृपा आहे ना, त्यालाच हे सुचतं. ठीक आहे काका बसा, चाललोच इथं, सोडतो आहे ना जागा. थोडा थोडा पाऊस पडत होता. त्यांनी त्यांना बस स्टँडवर सोडलं. पण झालं काय, ते जे 2 ब्राह्मण म्हणा, सात्विक सज्जन जे कोणी होते पुण्याचे, ते उतरले बस स्टँडवर. पण त्यांची एक पिशवी, थैली त्या गाडीतच राहून गेली. आणि हे पार पुढे गेले 5-50 किलोमीटर असं. अरे ही पिशवी तर राहिली, काय असेल या पिशवी? बरं जाऊ द्या, जे असेल त्यांचं. आता त्यांचा फोन आला किंवा झालं काही कॉन्टॅक्ट, घाई आपल्याला. एकानं काय केलं, ती पाठीची बॅग असते ना, सॅक काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये ती पिशवी टाकली त्या बॅगेत, सुरक्षित म्हणून. ते जर भेटले पुण्याला वगैरे कधी किंवा फोन आला काही कॉन्टॅक्ट, तर त्यांचं त्यांना देऊन टाकू. आणि आता शक्य नाही, कारण त्यांना पुण्याची गाडी भेटली बस स्टँडवरून, ते चालू पडले. यांनी येऊन पाहिलं तर ते नव्हतेच. मग ठीक आहे आता चला. पण काय झालं, माहूरकडे जाताना निर्जन ठिकाणी कधी कधी चकवा लागतो. हे फार लोकांचे अनुभव आहेत. रस्ता उमजत नाही. थोडा थोडा पाऊस पडत होता आणि यांना रस्ताच कळेना. रात्रभर फिरत होते, रात्रभर फिरत होते, काहीच कळेना. शेवटी एक असं घर दिसलं, तिथं काही बल्ब चालू होते. या तिघांनी त्या घरापुढे गाडी उभी केली. आजूबाजूला एकच घर आहे निर्जन ठिकाणी, रस्त्याच्या कडेला. थोडं मध्ये गेले, गाडी उभी केली, गेले. त्यांनी पाहिलं त्या घरामध्ये 7 माणसं पांघरून घेऊन झोपलेली. त्याच्यापैकी 2 जण आत घुसले त्या घरात. यांना विचारू, काका आम्हाला हा माहूर गडाचा रस्ता जरा अनुभव आहे बरं का आलेला. तो रस्ता कुठून आहे काय विचारायला ते अंथरुण ओढायला म्हणून पांघरुण ओढायला गेले. पण ज्याच्याकडे बॅग होते ना, त्याने त्या दोघांना धरलं बाहेर ओढलं. तिची बॅग होते ना, बाहेर ओढलं. नको म्हणे, आपण जाऊया. त्यांना उठवायचं नाही. ते गाडीत बसले, निघून गेले. थोडस असं उजडायला लागलं आणि एक चहाची टपरी, थंडी वाजते. आता चला, जागरण झालंय, रात्रभर फिरतोय, चकवा लागलाय, कुणाला विचारता येईना. आणि जिथं विचारायला गेले त्याने या दोघांना असं बाहेर ओढलं. चला म्हणे, नाही विचारायचं आपल्याला, निघून चला. निघून गेले. त्या चहावाल्याला विचारलं, का हो, इथून 50-60 किलोमीटर अंतरावर एक घर होतं, तिथं आम्ही विचारायला गेलो पण याने विचारूनच दिलं नाही. काय बात करता म्हणे. हो, चकवा लागला होता तुम्हाला का? इथं आलेल्या बऱ्याचशा लोकांना असा अनुभव येतो. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही त्यांचं पांघरून ओढून त्यांना पत्ता विचारला असता तर आता तुम्ही जिवंत नसते, कारण ते पिशाच होते. इतके घाबरले. हे चहा पाणी घेतला, माहूर गडावर अणुसुयेचं, रेणुका मातेचं सगळं दर्शन केलं
आणि गड उतरून खाली आल्यावर का रे म्हणे आम्ही दोघं विचारायला गेलो आणि तू दारात ना आम्हाला आत मधून बाहेर का खेचून घेतलं म्हणून मलाच कळलं नाही. याला आम्हाला बाहेर खेचण्याची वृत्ती का झाली म्हणून यांनी ती बॅग चाळायला सुरुवात केली. आणि सांगू तुम्हाला त्या बॅगेमध्ये त्या 2 ब्राह्मण पंडितांचं काय राहिलं होतं, गुरुचरित्र. त्या गुरुचरित्रात वृत्ती होऊ दिली नाही. इतकी ताकद गुरुचरित्राची. सद्गुरु बुद्धी देतात आणि ती दुर्बुद्धी नाही. दुर्बुद्धी झाली तर त्याचं परिवासन सद्बुद्धीमध्ये करतात. इतकं मला सांगा, गुरुचरित्र त्या लोकांनी जर ती पिशवी राहिली नसती, यांच्या बॅगेत नसती, तर सांगा मला काय झालं असतं. ही कुणाची कृपा आहे? ही गुरुची कृपा आहे. लोक म्हणतात गुरु काय देतात, अरे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सद्गुरु राय मार्गदर्शन करताय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. एकच वाक्य बोलतो आणि पहिल्या अध्यायाकडे प्रवृत्त होतो आणि पहिल्या अध्यायाचा समारोप करून आजची कथाही समारोपाकडे देऊया. 9 वाजता आहे ना. हा, थोडं भजन झालं का भोजनही करायला मजा येते आहे ना. सामुदायिक भजन सामुदायिक भोजन फार मजा असते ना. छानपैकी भजनही घेऊ आपण थोड्या वेळेला. गुरुचरित्र ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा ग्रंथ आहे. एकच वाक्य. थोडस उभं राहून करायचं का भजन? चला तर मग. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. छान पैकी भजनाचा आनंद. नंतर पटकन खाली बसायचं. 10 मिनिटाची कथा, पहिला अध्याय. आणि उद्या या बात नाचा नाचा आनंद घ्या. जय हो. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनात, त्याचा लागेनात. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, सर्कल करा. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. हरी बोल. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात, अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागेनात, त्याचा लागेनात. जय हो. आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवे झोळे होते त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवे झोळे होते त्यांच्या डाव्या बगलेत,
रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटले गेले माझे गुरुदेव दत्ता कुण्या वाटले गेले माझे गुरुदेव दत्ता त्यांचा लागणा त्यांचा लागणा स्वप्नात 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 आले माझ्या गुरुदेव दत्ता बघा बघा ते बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात त्यांचा लागणा त्यांचा लागणा स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता रे त्यांच्या संगात खडवाचा नाद घुमतो रे माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ध्यानात हो त्यांचा लागणा हो त्यांचा लागणा स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त 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 रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना त्याचा लागेना स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त 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 बसून घ्या छान अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ओम द्राम चिरंजीविने नमः गुरुचरित्राध्याय पहिला ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा तुझे चिंतन जय करीती तया विघ्नेन वादती सकळाभिष्टे लादती अविलंबेसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तू चिलंबोदरा त्रिपुर साधन करावयासी ईश्वरी अर्चिले तुम्हासी सहारावया दैत्यांसी पहिले तुम्हासी स्तविले हरिब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदती सकळभिष्टे साधती तुझीने प्रसादे समस्त गणांचा नायक तूची विघ्नांचा अंतक. सुरुवातीला कुठलाही ग्रंथ असला तर गणेशाची स्तुती केली जाते. इतका पवित्र ग्रंथ आहे आणि ज्यांनी लिहिलाय पुढे विषय येणारच आहे. गणपतीची स्तुती केली आहे. जो महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्ये करिता स्मरण विघ्ने जाती निरसोण भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा
करती ज्याच्या नामस्मरणा, ज्यांच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करता कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, हा गुरुचरित्र ग्रंथ पूर्ण कृपेने हो आपुल्या. कुठलंही काम करा, श्री गणेशाय नमः असं म्हणायचं. आता बऱ्याचशा सप्त्याचे कीर्तन मला येतात. महाराज कीर्तन सप्ताह आहे, कराल का कीर्तन? करतो. कधी? अमुक अमुक तारीख आहे. पण महाराज काय, पहिलाच दिवस आहे बरं का, आणि पहिल्या दिवशी सहसा लोक कमी असतात. जशा गंगेचा उगम पहिल्यांदा छोटा असतो, नंतर तो वाढत वाढत जातो त्याचं पात्र, तसं. पण मला पहिल्या दिवसाची सेवा आली का विशेष आनंद होतो. पहिल्या दिवसाची सेवा आल्यावर का, माझ्या आईने माझं नाव गणेश ठेवले ना, आणि मग पहिल्या दिवसाची सेवा आली का ओम भद्रम कर्णिभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिररंगे तुष्टं वाजतनूभिः. काय होतं गणपती अथर्व शीर्ष वाचल्याने, कुठलंही काम गणेशाच्या सुरुवातीने स्तवनाने केल्याने. हे बघा, शर्ट धुतलाय, वस्त्र धुतलंय, असं वळणीवर टाकलंय. पूर्वीचा काळ. मग आता ते घालायचंय, वाळलंय, घालायचंय आणि निघायचंय महत्वाच्या कामाला. शर्ट घ्यायचं आणि घालायचं, त्याच्यापेक्षा असं ते घ्यायचं, असं झटकायचं आणि घालून घ्यायचं. काय किडे असतील, मुंग्या असतील तर त्या निघून जातात. म्हणून सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष गणेशाची स्तुती केली असं त्याच्यात जे काय असेल तर ते विघ्न, जसं शर्ट झटकायचं मग अंगात घालायचं. करतो का नाही ही फॉर्मॅलिटी आपण? लगेच घालतो का नाही? कपडे असेल, अरे बाहेर होते काय किडे, असं ते विषारी किडे वगैरे असतात त्याच्यामध्ये, विंचू असू शकतो, मुंग्या असू शकतात, आणि ते अंगात घातलं कुठलंही पदार्थ, माता भगिनी असतील, पुरुष असतील, ते चावायला नको म्हणून ते झटकून घ्यायचं. तशी गणेशाची स्तुती आहे. सगळं विघ्न निरसून जातं. सरस्वती, गंगाधर, देवनाथ, नागनाथ आणि सायनदेव यांच्या कुळामध्ये जन्माला आलेला एक सत्पुरुष नाव आहे नामधारक. त्याला अचानक संसाराची उपरती झाली आणि तो सद्गुरूच्या दिशेने निघाला. इतकी उत्कंठ आहे, पण नामधारकाचं वय वर्ष 50 आहे. परमार्थाला काही वयाची अट नसते, मर्यादा नसते. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं मी ईश्वराचा आहे, ईश्वर माझा आहे, त्या दिवशी तुम्ही सुरू करा, झालं. तुमच्यावर कृपा झाली. आणि प्रत्येकाच्या वयामध्ये परमार्थ ठरलेला असतो. प्रल्हादाने किती बालवयामध्ये ईश्वराची प्राप्ती केली आहे. ध्रुव बाळाने पहा, 7व्या वर्षी काय सुंदर स्तोत्र रचलंय त्याने भागवतामध्ये. ध्रुव बाळाने काय देवाशी बोलतोय, काय संवाद साधतोय, पहा तुम्ही. वय वर्ष 50 आहे. आणि हे सद्गुरू बरं, असा चालता 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 तो पळायला लागलाय. कुठून पळतो? कडगंजीवरून गाणगापूरला निघालाय पळत पळत. पहिल्या अध्यायामधलंय, वेळ कमी म्हणून मी ओव्या नाही म्हणणार आहे, उद्या म्हणायला लागल्यास. पळतोय, रडतोय, पडतोय, तळमळीने घराबाहेर पडलाय. हे गुरुराया, मी इतका पामर आहे का रे? माझ्या पूर्वजांवर जर तू कृपा केली तर माझ्यावर कृपा तू का करत नाहीयेस? आणि देवाशी भांडता आलं पाहिजे. जनाबाई देवाशी भांडते, भक्त प्रल्हाद देवाशी भांडतोय. आणि देवाशी भांडायचा अधिकार कोणाला आहे? ज्याच्या भक्तीची शक्ती त्याला आहे. तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना नाही, तुकाराम महाराजांच्या देवाला शिव्या देते, या काळ्या इठल्याने माझं वाटोळं केलं. तरी देवाला ते गोड वाटतं आहे. काय भक्ती असेल त्या बाईची, काय तळमळ असेल. नवऱ्याला जेव घातल्याशिवाय ती पाणी थुंका सुद्धा गिळत नव्हते हो तोंडातला. इथलीच कथा आहे, तुमच्या जवळच आहे देऊ, इकडेच आहे ना देऊ. तिच्या पायात जर तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन जाता जाता तिच्या पायामध्ये जर काटा मोडला, काय चपला नाही, काय नाही, गरीबी
होतं तेवढं नवऱ्याने वाटून दिलं. याला म्हणतात श्रीमंती. श्रीमंती संस्काराने शोभते. पायात काटा जर मोडला तर पंढरपूरचा विठ्ठल परमात्मा, कृष्ण परमात्मा पळत यायचा तिच्या पायातला काटा काढायला. काय भक्तीची शक्ती आहे. बरं मला सांगा, देवाला पंढरपूरला कळत होतं हिच्या पायात काटा भरला. तुमच्या लक्षात येतंय का? देवाला पंढरपुरातून कळत होतं माझ्या तुकोबाच्या पत्नीच्या पायात काटा मोडलाय, त्याला तिथून कळत होतं. आणि जवळ आल्यावर पायातला काटा दिसत नव्हता. काय देव असं करायचा? लोक म्हणते देव असं का करायचा? देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. म्हणजे देवाने सुद्धा त्या भक्ताच्या पायाचे रजकण चाटलेत, ती पायाची धूळ चाटली. एवढे संत श्रेष्ठ आहेत. आंतरिक तळमळ पाहिजे. आपल्याला देव पाहिजे, पण तितकी तीव्रता आहेत का? तितकी तळमळ आहे का? जर शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय, गुरुचरित्र सांगतंय, तुम्ही तळमळीने जर ईश्वराची आळवणी केली, भक्ती केली, प्रेम दिलं, तर देव भेटतो ना हो. कोण म्हणतं भेटत नाही? त्याला वयाची मर्यादा नाही, शिक्षणाची आट नाही, पदवीची गरज नाही, लहान मोठा असा भेदभाव अजिबात नाही. सकळासी येथे आहे अधिकार. फक्त एकच आट आहे, तळमळ पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीची तळमळ लागल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. देवा, सरस्वती, गंगाधर, देवनाथ, नागनाथ, सायनदेव हे सगळे तुझेच भक्त ना रे. गाणगापूरला तू असताना त्यांना दर्शन दिलंच ना रे. मग मी इतका पामर आहे का? मला कधी भेटतोय? पळतोय. आणि त्याने स्तोत्र आणि आळवणी करायला सुरुवात केलेली आहे. फार गोड ओव्यात. काय करावं, घड्याळ थांबत नाही. पाव वेगी आता नरहरी अनंता, बाळा लागे माता केवी टाकी. अंतकरण स्थिरू व्हावे बाळ श्री गुरु, तू कृपा सागरू. पाव वेगी आता नरहरी अनंता, बाळा लागी माता केवी टाकी. तू माता, तू पिता, तू सखा, तू भ्राता, तू कुलदेवता परंपारी. वंश परंपारी धरुणी निर्धारी, भजतो मी श्रीहरी सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी. म्हणून मी निरंतरी कष्ट तसे सदा कष्ट चित्ता. याला दाम यमक म्हणतात. म्हणजे पहिल्या ओवीचा शेवटचा शब्द दुसऱ्या ओवीच्या सुरुवातीला येत असतो. आणि किती गोड रचलंय पहा. भांडतोय देवाशी तळमळीने. पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा. सुरुवात. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धारी, भिल्लिनीचे करी फळे भक्षी. भक्षी सुद्धा म्याचे. म्हणजे पहिल्या ओवीचा पहिल्या चरणाचा शेवटचा शब्द दुसऱ्या ओवीचा पहिला शब्द येतो. दाम यमक. आणि असं रचलंय. सदा कष्ट चित्ता काहो देसी आता, कृपा सिंधू भक्ता केवी होसी. त्रैमूर्ती तू होसी, पाळसी विश्वासी, समस्त देवांसी तुची दाता. तुझ वाचोणी आता असे कवन दाता. विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू, बाळक तान्नय नेने माय बाप. कृपा केवी होय माता पित्या. दिली हा वाचुने नेदवे म्हणून, असेल तुझे मनी सांग मज. तुला देव म्हणतात ना. काय काय गुरुची आळवणी आहे हो. फार सुंदर आहे हो गुरुचरित्र. आता ज्यावेळेला तुम्ही वाचाल ना त्यावेळेला हे अर्थ उलगडतील तुम्हाला. तू म्हणतो ना तुला देव म्हणतात. देव आणि देव शब्दाचा अर्थ पहिला लेव नंतर देव. आधी पहिलं द्यावं लागतं. आणि हा म्हणतो तू जर म्हणत असशील ना काय दिलंय, माझ्या सगळ्या पूर्वजांनी पुण्य खर्च केलंय म्हणून माझ्यावर कृपा कर. हे भांडण आहे. आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही भांडाल ना, काय नसेल तर काय तत्व आहे तुमच्याकडे, काय भांडणार आहे. मी काय अशा तशा कुळात जन्माला नाही आलो. माझे पूर्वज हे पुण्यवान आहे. आणि म्हणलं का रे इतका निष्ठुर झाला. सुवर्णाची लंका तुवा दिली एका, तेने पूर्वी लंका कवना दिली. का रे त्या रावणाला तू सोन्याची लंका दिली, त्याने अगोदर कोणाला लंका दान केली होती का रावणाने?
पण त्याला कशी काय दिली तू? तो तर पामर आहे ना, मी मुमुक्षू आहे. माझी आंतरिक तळमळ जाणून घेत. अरे त्याने राजस तामस भक्ती केली, माझी सात्विक भक्ती येणार आहे. आढळत्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी, त्याने हो तुम्हासी काय दिले. त्या ध्रुवपदाला तू आढळपद दिलं, आणि त्या ध्रुवाने काय दिलं होतं रे तुला देवा? अजूनही माझ्याकडे तू पाहत नाही. सृष्टीचा पोषक तूची देव एक, तू ते मी मशक काय देऊ. अरे एखाद्या काजव्याने सूर्याला लाजवावं असं तेज काजव्याचं असतं का? पिपिलिका म्हणे गिरीसी उचलीन घाली काखेसी, किंवा खदोत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. एखाद्या काजव्याने म्हणावं का मी सूर्याचं तेज लोपवीन, हे कसं शक्य आहे रे? आम्ही पामर आहे ना. मला तू दिसत नाही, पण तुला मी दिसतोय ना रे देवा. मग तू का कृपा करत नाही? हे गुरुराया, हे नरसिंह सरस्वती स्वामी राया, तू का कृपा करत नाही? बाळापाशी माता काय मागे ताता, एक गुरुनाथा काय देऊ. देऊ न शकसी म्हणो मी मानसी, 14 ही भुवनांसी तुची दाता. अरे तुला काय द्यावं? कारण सर्वस्व तू आहे, आणि तुझंच तुला मी काय देऊ? तू का माझ्याकडे बघत नाही? का पळतोय बर का गडगंजीवरून? कुठं? गाणगापूरला पडतोय, रडतोय, धडपडतोय, पण आंतरिक तळमळ काही थांबत नाही, आणि सारख्या डोळ्यातून अश्रू चालू आहे, आणि ही स्तुती चालू आहे. सेवा घेऊन या देता हे सामान्य, नाव ना हे जाना दातृत्वासी. तळी बिवी विहिरी असती भूमीवरी, मेघतो अंबरी वर्षत असे. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा केवी करी. पाऊस पडताना तो म्हणत नाही विहिरीवर पडलं पाहिजे का तळ्यावर, तो सगळीकडे सारखा पडतो. प्रत्येक जण तुझी भक्ती करतोच ना, पण समजून घे ना जरा मला. पावसाचा पहिला थेंब, पाऊस सारखाच आहे, भक्त सारखेच आहे, पण तू कुणाला कशा वृत्तीने तू ऍक्सेप्ट करतो, म्हणजे तू आत्मसात करतो, ही तुझी वृत्ती आहे. पावसाचा पहिला थेंब जर मातीवर पडला तर तो मलिन होतो, गटारीत पडला तो घाण होतो, तापलेल्या तव्यावर पडला त्याचं अस्तित्व संपतं. पावसाचा थेंब केळीच्या पानावर पडला त्याचा कापूर होतो, समुद्रात पडला तो समुद्र स्वरूप होतो, आणि देवा तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. मग सांग बरं, ते मोत्यासारखं आमचं आयुष्य आहे रे. घे ना पदरात आम्हाला. नेने सेवा कैसी स्थिर नवे मानसी, माझे वंशवंशी तुझे दास. काय आत्मविश्वास आहे पा. मी ज्या अर्थी तुझी स्तुती करतोय ना, त्या अर्थी माझ्या वंश परंपरेमध्ये तुझे दास झालेले आहे, म्हणून मी तुझी गुणगान करण्याची वृत्ती मला होते. ती तुझीच कृपा आहे, मला कळतंय, पण तू मला दिसल्याशिवाय चैन पडणार नाही. काय गोड बोलला पहा. नेने सेवा कैसी स्थिर नवे मानसी, माझे वंशवंशी तुझे दास. माझ्या पूर्वज वंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. माझ्याकडे संग्रह आहे कशाचा? माझ्या पूर्वजांच्या सेवेचा, त्या पुण्याईचा. बापाचे सेवेसी पाळशी पुत्राशी, तेवी त्वामासी प्रतिपाळावे. आता मज जरी न देसी नरहरी, जिंतोनी व्यवहारी दे घेई न जाणा. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दासमी अंकिता सनातन. आपुले समान असेल कवन, तया सवे मन कठीण कीजे हरी. तुवा दैत्यावरी प्रल्हादाय कायवारी, सेवकांसी सेवका बाळकांसी करुणयसी. कठीणता परियसी बरवे दिसे, बाळक मातेसे बोल निष्ठुरेसी. अज्ञान मायसी मारी जरी, त्या माता कुमारासी कोपन धरी जैसी. अलोंगन हर्षी संभोखिपा. आई चिडते रे एखाद्या वेळेला, पण चिडलेली आई सुद्धा तिचा राग शांत झाला का ती बाळाला उराशी कवटाळते ना रे. असं काय करतोय रे सद्गुरु राया? हे नरसिंह सरस्वती दत्त प्रभू, हे स्वामी राया. माता हो कोपेसी बोले बाळकासी, जाऊनी पित्यासी बाळे सांग. जर आई रागवली तर ते बाळ बापाकडे जात. ऐका बर का, पोरं हुशार असताना आईने फटका ठेवून दिला का ते कोणाकडे जात? त्याला बापाचा आधार आहे. पिता कोपे जरी एके अवसरी, माता कृपा करी संभोखिपा. आई जर रागवली तर ते बाळ बापाकडे जातं, आणि बाप जर रागवला तर ते आईकडे येतं. पण दोघांनीही जर त्याचा तिरस्कार केला तर त्या बाळाने कोणाकडे जावं? कारण तू माता, तू पिता, तू बंधू, तू भ्राता, तू सखा, तूची दाता, कृपा सिंधू.
सगळं जर तू आहेस, मी कुणाकडे जाऊ? काय गोड स्तुती हो, पण वेळ गेला संपून. आता एवढी पोथी वाचून सांगायला कसा वेळ मिळेल? 53 अध्याय. पण आज मी सहज बोललो, किती तळमळ असावी अंतकरणामध्ये सद्गुरु प्राप्तीची, ईश्वर प्राप्तीची. मी ना काय करतो म्हणे, आता तुझी केसच टाकतो. कोणाकडं? देवाकडं नाही, संतांच्या दारात. कारण का? ते न्याय देणार आहेत. कोण? संत. कोर्टात गेलं डायरेक्ट जजशी नाही बोलतायत, मध्यस्थी वकील घालावा लागतो. कळतंय का? त्या साधू संतांना मध्यस्थी टाकतो, त्यांना माझं भांडण देवापर्यंत मांडायला लावतो. मग बघतो कसा देत नाही तो. वा 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 वा. ऐका बर का, आता पडला तो, आणि पडल्या पडल्या त्याला जागृती, स्वप्नी, सुषुप्ती न आठवे. थकला ना तो. स्तुती करता करता धडपडला आणि पडला, आणि त्याला लगेच निद्रा लागली, झोप लागली. पण स्वप्नी अवस्थेमध्ये काय झालं पहा. वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भोणू, तैसे श्री गुरु आपुनी आले जवळी. आले ना सद्गुरु राय. एकदा तळमळीची हाक पाहिजे. हाक मारायची सवय सगळ्यांना आहे, पण तळमळ नाही. एखादे लेकरू नाही का, आई आई, ती म्हणली काय पाहिजे? म्हणलं आई. म्हणली येडे का? काम नाही, धंदा नाही, सारखं त्याला सवय. आई आई. ती हातातलं काम काय? काय नाही, आई आई. ती म्हणली याला सवयच पडली. आई आई. आणि ते खेळता खेळता इतकं जोऱ्यात पडलं, आणि तीच हाक त्याने तळमळीने मारली, आई आई ग. आईला माहितीये वेगळी हाक आहे. हातातलं काम टाकलं, पळत गेली, उचलून घेतलं. काय झालं माझ्या बाळाला? हाक वेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल. देव म्हणतो सवयच पडेल, जाऊ दे. भेटीला जय हो. पंढरी नाथ, समारोपाकडे जायचं भजन. पंढरी नाथ, जीवाला गली तळमळ व्यथा. जीवाला गली, जीवाला गली तळमळ व्यथा. भेटीला की पंढरी नाथ, भेटीला की पंढरी नाथ. शिनवे माझे मन, नैवेद्य आणा, आरतीची तयारी करा. मन नैवेद्य आणा, नैवेद्य. तुझे पाहावया लो. इथला जो प्रसाद आहे तो आणा. तुका म्हणे भूक, वा वा वा, क्या बात. तुका म्हणे भूक, तुझे पहावया मुख रे मुख. भेटीला की पंढरी नाथ, भेटीला की पंढरी नाथ, भेटीला की पंढरी नाथ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. नमः पार्वती पते हर हर महादेव. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हातवर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सनातन हिंदू धर्म की जय.
भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. म्हणा ओम द्राम चिरंजीविने नमः. गुरुदेव दत्त. त्याला झोप लागली ना, मग रात्रभर झोपू दे, आपण सकाळी बघूया काय झालं ते. है की नाही? झोपू द्या. थकून बागून पडला बिचारा, थकला. निद्रा अवस्थेमध्ये त्याला काय दृष्टांत गुरुरायाने दिला तो उद्याच्या कथेमध्ये बघायचा का आपण? ऐकूया उद्या. तर उद्या जास्तीत जास्त संख्येने या. आज मला बरं वाटलं, पहिला दिवस आहे तरी बऱ्यापैकी सगळं भरून गेलं. शेवटपर्यंत सगळं पॅक होऊन जाणार आहे. आणि एकमेकांना सांगा, प्रचार प्रसार करा. एखाद्याला तुम्ही इथं आणून बसवलं आणि त्याचा प्रश्न मार्गी लागला तर 25% पुण्य तुमच्या खात्यावर जमा होईल. नक्कीच. म्हणून याचा प्रचार प्रसार करा. है की नाही? चांगल्याचा प्रचार करा. एखादी साडी जर चांगली घेतली तर आपण किती प्रचार करतो, आणि जिथून साडी घेतली ते दुकानदार तुम्ही प्रचार केल्यावर तुम्हाला काय देता? काय सांगा मला, देता? नाही देत. आम्ही उगीच. पण ह्या प्रचार करा, याच्यातनं फार मोठा महालाभ भुकासाठी फुकटात तुम्हाला महालाभ होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने उद्या इथं येण्यासाठी माझ्या माता भगिनींनो, तुमच्या संबंधित मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांना बोलवा. इथं पुरुषांनी सुद्धा मित्रांना, आपल्या नातेवाईकांना बोलवा. आणि जो समस्याने ग्रस्त झालाय, दुःखित आहे, पीडित आहे, आजारी आहे, त्याचा आत्मविश्वास गेलाय, बास आता माझ्या जिंदगीमध्ये काय उरलं नाही, आता बास आत्महत्येचा विचार येतोय, ज्याचा आत्मविश्वास खालावला गेलाय, सगळं करून थकलो, आता मला काही करायची इच्छा नाहीये, असं मनोबल ज्याचं खच्ची झालं, मी अनुभवाने सांगतो, त्याला फक्त उद्यापासून इथं बसवा. 7 दिवस बघा काय अनुभव येतो. नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचं आयुष्य सुधरेल, त्याचा उत्कर्ष होईल आणि त्याचा आत्मा म्हणजेच परमात्मा दत्त प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.